तिकडे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात एका टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रामाणिकपणामुळे व्यापाऱ्यांचे टॅक्सीत विसरून गेलेले 10 लाख रुपये त्याला परत मिळाले। ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनी तर त्याचा सत्कार केला, शिवाय या व्यापाऱ्याने त्याला 20,000 रुपये बक्षीसही दिले। अनिल नथुराम पवार व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर आहेत। शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या गाडीत विश्रांतवाडी इथं काही प्रवासी बसले। त्यात व्यापारी असलेल्या आशिष भन्साळी यांचाही समावेश होता। इतर प्रवाशाप्रमाणे आशिषही आपल्या स्टॉपला उतरले, मात्र प्लास्टिकची एक बॅग चुकून गाडीतच राहिली। हे अनिल पवार यांच्या लक्षात आलं। त्यांनी बॅग उघडून बघितली तर त्यात तब्बल 10 लाख रुपयांची रक्कम होती। कुठल्याही हव्यासाला बळी न पडता अनिल यांनी प्रामाणिकपणे ही रक्कम पोलीस स्टेशनमध्ये जमा केली। वाडीत बसलो, बस स्टॉपला थांबलेलो होतो। मी आलो, 5-6 लोक बसले, ते बी येऊन बसले गाडीत। बोसरी म्हणलं, मग पुढे आलो, गाडी साईडला घेतलं, म्हणलं आता तंबाखू खावं म्हणलं। मग तंबाखू खायला साईडला घेतलं, म्हणलं कॅरी बॅग कोणाचं राहिले बघितलं, कॅरी बॅग उचललं, पुढे घेतलं, मग परत त्याच्या आतमध्ये अजून एक कॅरी बॅग होतं, ते उचललं, म्हणल्यावर याच्यात काय आहे। मग घरी गेल्यावर खोलून बघितल्यावर म्हणलं पैसे होते। पोलिसांनी व्यापारी आशिष भन्साळींचा शोध घेऊन त्यांना ही रक्कम दिली। अनिल यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना 20,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलंय। 27 मेला संध्याकाळी एक व्यक्ती पोलीस स्टेशनला आला आणि भोसरी ते विश्रांतवाडी प्रवास करत असताना एक 10 लाखाची बॅग एका मारुती व्हॅनमध्ये विसरली अशी ते कंप्लेंट आपल्याकडं दिली। तात्काळ आपण CCTV फुटेज वगैरे आपण प्रयत्न करत होतो। दरम्यान आमच्या विश्रांतवाडी हद्दीमध्ये राहणारेच कुंदन लष्करे हे त्यांच्या मेहण्याला अनिल पवार यांना घेऊन 10 लाखाची बॅग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून आले आणि जे पोलिसांची पळापळ चालू होती, शोध सुरू होता, त्यामध्ये मोठा सहभाग या दोघांनी घेतलेला आहे आणि पूर्ण 10 लाख जे आहेत ते त्या मालक आशिष भन्साळी यांच्या आपण ताब्यात दिलेले आहेत। अनिल पवार हे दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात। त्यांची पत्नी दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करते। घरची परिस्थिती नाजूक आहे, पण तरीही 10 लाखाची रक्कम हातात मिळूनही त्यांनी ती रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा मोह टाळलाय। अनिल पवार यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मिकी घई, ABP माझा, पुणे।